तुकारामबुवा भूमकर यांनी तुकाराम महाराज जन्मचतुशताब्दी निमित्तानं आणि मृदुंगाचार्य बाबूराव डवरी यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्ताचं औचित्य साधून कसबा पेठेतल्या भूमकर निवासापासून तुकाराम महाराजांच्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या मंदिरापर्यंत मृदुंग दिंडीची मिरवणूक आयोजित केली होती. भूमकरांचा नातू बाळही यात मृदुंग वाजवत सामील झाला होता. ही विशेष बाब. या दिंडीच्या आयोजनाविषयी आपली भूमिका सांगताना तुकारामबुवा भूमकर म्हणतात, आज मृदुंग दिंडी काढण्याचे प्रयोजन असं आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मचतुशताब्दी असल्या कारणाने त्यानिमित्ताने माझ्या सर्व विद्यार्थी वर्गातर्फे व हितचिंतकातर्फे ही मृदुंग दिंडी मी काढत आहे. आजच्या दिवसाचं महत्व हेच आहे की आमच्या गुरुवार्याचे पुण्यस्मरण आज आहे. गुरुवार्य बाबूरावजी डवरी हे माझे गुरुवर्य. ते दिवंगत झाल्यावर 9 वर्ष झाली. त्याच्यावर 9वं पुण्यस्मरण आहे. सोहळ्याचा आरंभ भूमकर निवासापाशी संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या रथावर आरूढ झालेल्या पुतळ्याला पुष्पहार घालून झालं. सदानंद मोरे यांनी दिंडीचं महत्व सांगताना म्हटलं, मृदुंगाच्या मोठ्या तुकाराम महाराजांनी बसलेला आहे. त्याचा प्रत्येक आमच्या ही दिंडी आहे. या तुकाराम बुवांचे 150 शिष्य मृदुंगासह सामील झाले होते. काही महिलांचाही नाजूक हात या मृदुंगावर नाद काढीत होता. ज्ञानोबा महाराज तुकारामाचा गजर आणि टाळ मृदुंगाचा नाद या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांनी अनुभवला. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.